नमस्कार. के सागर करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर आशिष जेतपाळ. आपण आज आपली जी बॅच होती के सागर करिअर अकॅडमीची कंबाईनची बॅच, त्यातील भारतीय अर्थव्यवस्था या घटकाच्या मध्ये आपण काय करणार आहोत, या बॅचचं स्वरूप कसं असेल याच्याविषयी एक आढावा घेणार आहोत. असं म्हटलं जातं, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तर अभ्यास प्रयत्न यांची पराकाष्ठा केली तर यश नक्की मिळतं, असं तुकाराम महाराज अत्यंत चांगल्या शब्दात मांडतात. पण या प्रयत्नांना, या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य साथ, मार्गदर्शन, दिशा नसेल तर अनेकदा चांगले प्रयत्न करून सुद्धा अपयश मिळताना दिसतं. असं होऊ नये म्हणून आम्ही ही कंबाईनची प्रिलिमची बॅच घेऊन येत आहोत. यातील भारतीय अर्थव्यवस्था हा घटक मी घेणार आहे. माझं नाव डॉक्टर आशिष जेतपाळ. 2024च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क याच्यावरती याचा कंप्लीट फोकस असेल. रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असेल, जी तुम्हाला ॲप स्वरूपात मिळेल. बेसिक टू ॲडव्हान्स बॅच रचना आहे. आता बेसिक टू ॲडव्हान्स बॅच रचना म्हणजे काय, तर जरी याचं स्वरूप पूर्व परीक्षेच्या संदर्भातील असेल तरी सुद्धा याच्यामध्ये मेन्सचा परिप्रेक्ष्य असेल. थोडक्यात पूर्व परीक्षेची तयारी करता करताच मेन्ससाठी काय काय करायला पाहिजे, बेसिक प्रिलिमसाठी आणि त्याचसोबत ॲडव्हान्स मेन्ससाठी याचा सुद्धा आपण काय करणार आहोत, आढावा घेणार आहोत किंवा त्या दृष्टीने तयारी करणार आहोत. आपण डिजिटल बोर्ड स्वरूपात मांडणी करणार आहोत. ती मांडणी आकर्षक आणि आपल्याला लक्षात कशी राहील याच्या दृष्टीने असेल. आता अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र असा विषय विचारला आपण की किती लोकांना आवडतो, किंवा शाळेत असताना तुमच्यापैकी किती लोकांना हा विषय आवडायचा, ग्रॅज्युएशनमध्ये असताना किती लोकांनी पर्पजफुली हेतुपुरस्कर हा विषय निवडला, तर याचं उत्तर अनेकदा नाही असं येतं. कारण हा काहीतरी विषय खूपच क्लिष्ट आहे, खूपच तथ्यांची जंत्री आहे असा समज निर्माण झालेला आहे. पण लक्षात घ्या, हा खूपच संकल्पनात्मक स्पष्टता आवश्यक असलेला, आणि मग जे तथ्य आहेत ती कधी समजतील, ज्या वेळेला त्या संकल्पना समजतील त्यावेळेला ती तथ्य सुद्धा समजणं किंवा लक्षात ठेवणं सोपं जातं. त्याच्यामुळे या संकल्पना अत्यंत सोप्या किंवा तुम्हाला समजेल अशा स्वरूपात तुमच्यासमोर मांडणं हे आमचा एक पर्पज असेल. तर विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय लवकर समजण्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये आपली मांडणी असेल. 40 पेक्षा अधिक लेक्चर, जवळपास 50 लेक्चरची ही सिरीज असेल. या बॅचचं स्वरूप 6 महिन्यांसाठी म्हणजे पूर्व परीक्षेपर्यंतचं असेल. तुम्ही 3 वेळा एक लेक्चर पाहू शकता, जेणेकरून समजा तुम्हाला उजळणी करायची आहे तर परत एकदा व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात उजळणी करू शकता. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच असली तर या बॅचचं स्वरूप इंटरॅक्टिव्ह असेल, म्हणजेच शिक्षक तुमच्याशी इंटरॅक्शन करतायत अशा स्वरूपाचं असेल, याचीही ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. 3 वेळेला तुम्ही पाहू शकता. तसेच रेकॉर्डेड असल्यामुळे तुमच्यानुसार त्याचं नियोजन, ह्या बॅचचं नियोजन करू शकता. तुम्ही या बॅचच्या अधिक माहितीसाठी या क्रमांकावरती संपर्क करू शकता. 7719800951 के सागर करिअर अकॅडमीमध्ये तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. आता आपली जी सप्टेंबरमध्ये ही बॅच लॉन्च होते, त्याची लॉन्चिंग ऑफर म्हणून सप्टेंबर अखेरपर्यंत आपण केवळ 995 रुपयामध्ये अर्थव्यवस्थेचे हे 50 लेक्चर तुम्हाला अत्यंत माफक दरामध्ये, नंतर ह्याची प्राइस आपण 2000 रुपये असणार आहे, पण 995 रुपयाच्या माफक दरामध्ये तुम्हाला काय करतोय, लॉन्चिंगमुळे ऑफरमध्ये ही अवेलेबल करून देतोय. आता थोडक्यात आपण आढावा घेऊया की नक्की आपण ह्या बॅचमध्ये काय करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्म डिसिजन घेणं सोपं जाईल की नक्की आपल्याला ह्या बॅचमधून काय साध्य करायचं आहे आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला याचे काय लाभ मिळतील. तर सर्वप्रथम तर आपण अभ्यासक्रम समजून घेऊया की आपल्या पूर्व परीक्षेचा अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रम काय आहे. कारण की कोणतीही परीक्षा करायची झाली तर आपण म्हणतो की त्याचा अभ्यासक्रम खूप चांगल्या प्रकारे समजणं गरजेचं असतं. म्हणजे पुढे जाऊन आपण एक सूत्रच दिले, आपल्या या बॅचचं एक त्रिसूत्री असेल, अभ्यासाची त्रिसूत्री. बॅचचा भर कशावर येते असेल तर एक, तुम्हाला दर्जेदार साधन सामुग्री पर्यंत नेणं,
जे क्वालिटेटिव्ह मटेरियल आहे, क्वालिटेटिव्ह रेफरन्स बुक आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला नेणं. दर्जेदार साधन सामुग्री, क्वालिटी रेफरन्स बुक हा आपला पहिला आयाम असेल. त्यामुळे या लेक्चरमधून तुमच्यापर्यंत जे मटेरियल येईल, जे आपण तुम्हाला पीपीटी स्वरूपात किंवा लेक्चर थ्रू जे कंटेंट देऊ, ते ह्या क्वालिटी मटेरियल मधूनच असेल. आणि त्यासोबत काही दर्जेदार साधनांपर्यंत तुमची पोहोच जावी यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन असेल. लक्षात घ्या, पण फक्त माझी साधनं दर्जेदार आहेत म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की सगळ्यांची बुकलिस्ट सेम आहे, टॉपरची बुकलिस्ट फॉलो केली तरी सुद्धा ते यश मिळत नाही. कारण या साधन सामुग्रीला अन्य 2 गोष्टीची जोड लागते. ती जोड नसेल तर यश मिळत नाही असं दिसतं. त्यामुळे या त्रिसूत्रीमध्ये जे आपले 3 घटक असतील, जे ट्रायंगल वरती आपला भर असेल, त्यातला दुसरा घटक असेल तो म्हणजे अभ्यासक्रम. आपण हे जे काही करणार आहोत, जे काही साधन सामुग्री बघणार आहोत, त्याचा संबंध अभ्यासक्रमाशी जोडणे हा यातील महत्वाचा हेतू असेल. त्याच्यानंतर आपलं तिसरं अत्यंत महत्वाचं सूत्र असेल ते म्हणजे PYQ, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. आता बऱ्याचदा काय होतं की आपण आयोगाला काय अपेक्षित आहे हे समजून न घेताच नुसता अभ्यास करत असतो. असं होऊ नये म्हणून अभ्यासक्रम, PYQ आणि दर्जेदार साधन सामुग्री या तिघांचा समतोल साधत आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. याच्यावरती आपण पुढे येऊच, पण सुरुवातीलाच मग म्हणून काय समजावं लागेल, जर त्या त्रिसूत्रीतील एक सूत्र आहे अभ्यासक्रम, तर आपण आधी आपल्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊया. तर 2 त्यांनी हेडिंग दिलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेच्या सिलेबसमध्ये. एक आहे अर्थव्यवस्था आणि दुसरी आहे शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि इत्यादी असं त्यांनी हेडिंग दिलेले आहेत. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी घटक आहेत. आता साधा आहे, शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय शिकतोय तर शासनाचा अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, जे शासनाचा अर्थसंकल्प आहे, शासनाचा जमा आणि खर्च आहे, त्याच्याविषयीचं ऑडिटिंग लेखा आणि लेखापरीक्षण मध्ये येतं. कॅग ही संस्था आपल्याला पॉलिटीमध्ये माहित असेल, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याचं काम सुद्धा काय आहे, लेखापरीक्षण करणं हे आहे. या अर्थसंकल्प किंवा शासकीय अर्थव्यवस्था या घटकाच्या जवळ जाणारा दुसरा सिलेबस मधला पॉइंट आहे तो म्हणजे राजकोषीय नीती, ज्याला आपण काय म्हणतो फिस्कल पॉलिसी, शासनाची राजकोषीय नीती. म्हणजे असं म्हटलं की ही समजा राजकोषीय नीतीचा परिघ आहे, तर यातील एक छोटा घटक म्हणून अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक आहे. थोडक्यात शासनाची जी व्यूह किंवा ब्रॉड लेवलची राजकोषीय नीती आहे, तिला आकार देणारा, तिला साध्य करणारं साधन म्हणजे अर्थसंकल्प. थोडक्यात आपल्याला या अर्थसंकल्प आणि राजकोषीय नीतीचा एकत्र विचार करावा लागेल, जरी त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती ते दिलेलं असेल तर. मुद्रा नीती, याला मॉनेटरी पॉलिसी असं म्हटलं जातं. RBI जी आपल्या सेंट्रल बँकेची जी पॉलिसी आहे त्याला आपण मुद्रा नीती म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम मध्ये आपण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, त्याच्याविषयी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, जसं की GDP असेल, GNP असेल, या सगळ्यांचा अर्थ काय होतो हे समजून घेणं या घटकामध्ये येईल. शेती, उद्योग, परकीय व्यापार, परकीय व्यापारामध्ये व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यापार तोल, ट्रेड बॅलन्स यासारख्या संकल्पना. आणि भारताची जी करन्सी आपण सतत ऐकत असतो न्यूजपेपरमध्ये की रुपया वधारला, रुपया घसरला, तर ते कसं होतं, कशामुळे होतं, हे सगळं आपल्याला परकीय व्यापार या घटकामध्ये बघायचं आहे. लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी हे MPSCचे महत्वाचे किंवा फेवरेट असलेले टॉपिक प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहेत. ते सुद्धा आपल्याला संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक दोन्ही आधारावरती बघायचे आहेत. आता हा झाला सिलेबसचा त्यांनी दिलेला संक्षिप्त असा सिलेबस म्हणता येईल, कारण या सिलेबस मधून एकूण जो आवाका आहे किंवा व्याप्ती समजत नाहीये, ती व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे. कारण फक्त हे एवढे घटक करणं म्हणजे सिलेबस कंप्लीट होईल असं होत नाही, तर ही व्याप्ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं की कुठपर्यंत कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि आणखी कारण काही ठिकाणी तिथे काय दिलेलं आहे, त्यांनी इत्यादी हा शब्द वापरलेला आहे, एक्सेट्रा, याचा अर्थ हे सोडून सुद्धा काही घटक करणे गरजेचे आहे. तर असे कोणते घटक करायचे आहेत
या सगळ्याचा आपल्याला विचार करून एक आपल्या बॅचचा क्रम ठरवायचा की आपण कुठल्या प्रकारे जाणार आहोत. आपल्या बॅचची सुरुवात आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक पासून करणार आहोत, नॅशनल इन्कम पासून. त्याच्यानंतर आपण शासकीय अर्थव्यवस्था किंवा शासनाचं अंदाजपत्रक हा घटक बघणार आहोत, जो याच्याशी थोडाफार निगडीत आहे राष्ट्रीय उत्पन्नाशी. सो शासकीय अर्थशास्त्र किंवा शास्त्रीय अर्थव्यवस्था याच्यावरती आपल्याला करायचं आहे. याच्यामधल्या शासनाच्या अर्थसंकल्पाचे घटक कोणते, महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय, भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय, काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, जी कोविडच्या परिप्रेक्षात जाणणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर समकालीन चर्चांच्या परिप्रेक्षामध्ये अर्थव्यवस्था समजून घेणं हे सुद्धा या बॅचमध्ये आपला भर असेल. एकदा शासकीय अर्थशास्त्र किंवा अर्थसंकल्प झाला, त्याच्यानंतर आपण महागाई, नियोजन यासारखे घटक बघणार आहोत. आता आपण बघितलं सिलेबसमध्ये तर त्याच्यामध्ये महागाई, नियोजन हे टॉपिक डायरेक्टली कुठेच मेन्शन नाही आहेत. पण PYQ आपण बघितले किंवा MPSCचा जो भर बघितला तर त्या इत्यादीमध्ये किंवा या सगळ्या घटकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निगडीत असलेले महागाई आणि नियोजन हे घटक आपल्याला बघायचे आहेत. आता नियोजन बघताना प्रत्येक पंचवार्षिक योजना आणि त्याच्याही आधी पंचवार्षिक योजनांची पार्श्वभूमी, की नक्की आपण पंचवार्षिक योजनांचा स्वीकार का केला, मूलतः नियोजनाचा स्वीकार का केला, आणि त्याच्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक योजना विस्ताराने बघणं 1ली ते 12वी हे आपण करणार आहोत. आता ही थोडीशी मोनोटोनस प्रोसेस असेल, म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजना बघणं. तर त्याच्यासोबतच आपण काय करणार आहोत, या पंचवार्षिक योजना बघता बघता दारिद्र्य आणि बेरोजगारी यासारखे सुद्धा चॅप्टर्स कंप्लीट करणार आहोत. दारिद्र्य बेरोजगारी सारखे टॉपिक झाले की मग आपला परकीय व्यापार, शेती, लोकसंख्या असे घटक असतील. तर हा सिक्वेन्स आत्ता सांगण्याचं कारण काय की तुम्ही तुमच्या लेवलला लक्षात घेऊ शकता आपण कसे जाणार आहोत. आता या सिलेबसची व्याप्ती समजण्याचे 1-2 वे आहेत. ते म्हणजे एक तर आपण काय करणार आहोत, MPSCचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघणार आहोत. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये MPSCने विचारलेले प्रश्न, म्हणजे आपल्या लेक्चरचं स्वरूपच असं असेल की प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्याच्यावरचे सगळे MPSCने विचारलेले प्रश्न आपण सोडून बघणार आहोत. आणि ही व्याप्ती समजण्याचं PYQ सोबत आणखी एक वे आहे, तो म्हणजे मेन्सचा सिलेबस. मुख्य परीक्षेचा सिलेबस मला समजला आणि तर त्याच्या परिप्रेक्षात मला काय समजू शकतं की हा सिलेबस पॉईंट नक्की कितपर्यंत करायचा आहे. तर आपलं एक पर्स्पेक्टिव्ह किंवा एक लक्ष हे मेन्सच्या सिलेबसवरती सुद्धा असेल, जेणेकरून प्रिलिम झाल्या आपल्याला मेन्सवरती पण पटकन काम करता येईल. त्याच्यानंतर आता ह्या अर्थव्यवस्था या घटकाचं महत्त्व सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, MPSCच्या पूर्व परीक्षेमध्येच याच्यावरती 10 ते 15 प्रश्न असतात. आता 10 ते 15 प्रश्न हे माझ्या पुढच्या टप्प्यावरती जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि यात आणखी महत्त्वाचं काय आहे की मी प्रत्येक वेळेला सांगतो प्रिलिमच्या बॅचमध्ये की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी हे जे प्रश्न आहेत हे जर तुम्ही चुकवत असाल तर स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता अधिक वाढते. त्याच्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेवरती चांगलं काम तर करायचं आहे आणि हे एवढे प्रश्न तर सोडवायचे आहेत, पण त्याच्यासोबत हे प्रश्न चुकवायचे नाहीयेत. कारण अशा विषयामध्ये कॉस्ट बेनिफिट खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही सायन्सची तयारी करा, विज्ञानाची तयारी करा, तर त्याच्यामधून कोणता प्रश्न येईल, कोणत्या घटकावरती येईल तर तो खूप ब्रॉडर आहे. पण पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये तुम्ही चांगली मेहनत घेतली तर पैकीच्या पैकी किंवा पूर्ण प्रश्न बरोबर काढण्याची शक्यता निश्चित असते. त्यामुळे जर तुम्हाला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढणाऱ्या गोष्टी असतील तर हे अवघड विषय नसतात. ह्या अशा जे शक्य कोटीतील विषय आहेत त्याच्यावरती आपले प्रश्न चुकणं हा एक मोठा कारण असतो. त्यामुळे अर्थव्यवस्था त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे की इथे आपल्याला प्रश्न चुकवायचे नाहीयेत. इथं आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, त्यासाठी काम करायचं आहे. आता आपल्या बॅचचा भर कशावरती असेल, आत्ता मगाशीच सांगितल्याप्रमाणे अभ्यासाची आपली त्रिसूत्री असेल. त्यामध्ये दर्जेदार साधन सामुग्री, अभ्यासक्रम आणि PYQ या तिन्हीचा आपण एकत्र विचार करणार आहोत. आणि हे करत असताना लक्षात घ्या, अर्थव्यवस्था हा घटक जसा तथ्यात्मक आहे, फॅक्च्युअल आहे, तसंच तो सगळ्यात जास्त संकल्पनात्मक आहे. एकदा संकल्पना समजल्या तर हा विषय खूप आवडीचा सुद्धा होतो आणि त्याचे प्रश्न सोडवणे सुद्धा सोपं जातं.
थोडक्यात ही संकल्पनात्मक स्पष्टता तुमच्या स्तरावरती येणं यासाठी या बॅचमध्ये विशेष भर असेल. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आली आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाली तर तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावरती या विषयात नक्की चांगली कामगिरी करू शकता, स्वतःच्या स्तरावरती खूप चांगला अभ्यास करू शकता. तर ही पहिली पायरी जी आहे ह्या विषयाची संकल्पनात्मक स्पष्टतेची, ती आपण खूप जास्त भर देणार आहोत. आता साधं की गुंतवणूक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट हा शब्द एका उदाहरणावरती आपण बघूया की संकल्पनात्मक स्पष्टता असणं इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे काय. तर साधं गुंतवणूक म्हणजे काय, तर आपल्याला वाटतं कोणत्याही प्रकारचा खर्च केला तर त्याला गुंतवणूक म्हटलं जातं. मी शेअर्स विकत घेतले, मी काहीही विकत घेतलं तरी मी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट केली. पण अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक ही प्रत्येक वेळेला भांडवल निर्मिती करणारी असते, मालमत्ता निर्माण करणारी असते. मालमत्ता किंवा भांडवल निर्मिती. जर भांडवल निर्मिती होत नसेल, कॅपिटल फॉर्मेशन होत नसेल, ॲसेट फॉर्मेशन होत नसेल, मालमत्ता निर्माण होत नसतील तर त्याला अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल, गुंतवणूक म्हणत नाहीत. म्हणजे साधा प्रश्न तुम्हाला विचारला की शासनाने कर्जमाफी केली शेतकऱ्यांची किंवा शासनाने शेतकऱ्यांना MSP दिली तर ती इन्व्हेस्टमेंट आहे का. आता आपण कॉमन सेन्सने बघायला गेलो तर आपल्याला काय वाटतं, हा खर्च तर केलाय ना शासनाने, खर्च केला याचा अर्थ ती गुंतवणूक होत नाही. त्याच्यातून मालमत्ता किंवा भांडवल निर्माण झालं तरच त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. थोडक्यात इन्व्हेस्टमेंटचा अर्थशास्त्रीय दृष्ट्या एकदम चांगला अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपला दृष्टिकोन या बॅचमध्ये परीक्षा केंद्रीय असेल. तुम्हाला त्या 1 तासासाठी, तुम्हाला त्या परीक्षेच्या 2 तासासाठी तयार करणं हा आपला सारखा वारंवार भर असेल. लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण काय करतो, ज्या परीक्षेमध्ये आपण जे करणार आहोत तेच आपण अभ्यासात करत नाही आणि आपण म्हणतो की अभ्यास करतोय. अभ्यास कधी म्हणता येईल, ज्यावेळेला तो त्या परीक्षेच्या 1 तासाचा 2 तासाचा विचार करून तुम्ही करत असाल. आता ते करणं म्हणजे काय की त्या 1 तासामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावतील याचा आधीच विचार करणं, प्रश्न सोडवताना कोणत्या समस्या येऊ शकतात किंवा प्रश्न सोडवताना कोणत्या प्रकारे ते प्रश्न सोडवले पाहिजेत, या सगळ्याचा विचार अभ्यासात होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन प्रश्न मुख्यतः वारंवार सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला ही भर काय असेल, हे प्रश्न सोडवण्यावरती असेल. आणि तुम्हाला लवकरात लवकर उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल याच्यासाठी सुद्धा आपण मार्गदर्शन असणार आहे की कशा प्रकारे प्रश्न सोडवले पाहिजेत, प्रिलिमचे किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याची मेथडॉलॉजी काय असते याच्यावरती आपला भर असेल. तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक्स किंवा जे काही शॉर्ट ट्रिक्स, मिमोनिक्स असतील ते त्या परीक्षेत पटकन आठवणं याच्या दृष्टीने असतील. आपल्याला काय करतो, कधी कधी आपण ट्रिक्स लक्षात ठेवतो पण त्या परीक्षेत आठवायलाच वेळ लागतो. अशा ट्रिक्स कामाच्या नाही आहेत. तर आपण काय करणार आहोत की परीक्षांमध्ये आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता यावं यासाठी आपण काम करणार आहोत. एक उदाहरण बघूया की आपण काय करणार आहोत. म्हणजे प्रश्न सोडवणार आहोत आणि ते प्रश्न संकल्पनात्मक दृष्ट्या समजून घेणं. आपण संकल्पनात्मक दृष्ट्या समजून घेतलेला असेल तरी सुद्धा प्रश्न कसे सोडवणं सोपं असतं याचं एक उदाहरण म्हणजे MPSCने हा प्रश्न विचारला होता. सी रंगराजन, सीमा आणि EM विश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर डॅश डॅशमुळे घसरला आहे. रूरल फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. प्रश्न कशावरती आहे, रूरल फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. म्हणजेच ग्रामीण भागातील महिला श्रमशक्तीमध्ये कमी सहभाग नोंदवत आहेत. आता तर पहिल्यांदा तर मला श्रमशक्ती म्हणजे काय हे माहित पाहिजे. याला इंग्रजीमध्ये लेबर फोर्स असं म्हणतात आणि दुसरी टर्म आहे वर्क फोर्स. लेबर फोर्स आणि वर्क फोर्स अनेकदा या टर्म्समध्ये गल्लत होते किंवा आपण या टर्म्सला काय करतो की बऱ्याचदा इंटरचेंजेबली वापरतो. या दोन्ही टर्म वेगळ्या आहेत. वर्क फोर्स म्हणजे साधं सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं झालं, एक्झाममध्ये कन्फ्युजन न होता लक्षात ठेवायचं झालं तर वर्क फोर्स म्हणजे काय, जे लोक प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये काम करत आहेत त्यांना वर्क फोर्स म्हणतात. जे ऍक्च्युली काम करतायत त्यांना काय आपण म्हणतो, वर्क फोर्स. आता ह्या वर्क फोर्समध्ये म्हणजेच जे लोक काम करतायत त्यामध्ये जर मी जे लोक काम शोधतायत ते ऍड केलं, काम शोधत आहेत असे लोक, तर मला काय मिळतं, लेबर फोर्स मिळतो. सो काम करतायत प्लस काम शोधतायत असे लोक लेबर फोर्स. आता हे काम शोधतायत हे लोक कोण असणार आहेत, बेरोजगार लोक असणार आहे. आता हे काय म्हणतात या प्रश्नामध्ये, ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर कशामुळे घसरला आहे. याचा अर्थ महिला या श्रमशक्तीतच येत नाहीयेत, याचा अर्थ ते कामच मागत नाहीयेत.
अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? म्हणजे असं असतं की श्रमशक्तीत आल्यात पण काम मिळत नाही तर वेगळा विचार झाला असता, पण त्या मूलतः श्रमशक्तीमध्येच येत नाहीत. इथे काही कारणं दिली आहेत. बालविवाह, वृद्धी दर घटल्याने, शिक्षणाचा परिणाम, उत्पन्न परिणाम. शिक्षणाचा परिणाम घटते स्त्री पुरुष प्रमाण, उत्पन्न परिणाम घटते वृद्धी दर. आता आपल्याला याच्यातली संकल्पनात्मक स्पष्टता नसेल की हे असं का होतंय, तर याचं उत्तर आपण चुकीचं देण्याची शक्यता आहे. किंवा संकल्पनात्मक स्पष्टता नसेल तर कोण काय म्हटलं हे पाठांतर करण्यातच माझा वेळ जाईल. म्हणजे रंगराजन काय म्हणतात हे न लक्षात ठेवता किंवा हे पाठ न करता पण हे समजून घेण्याचा वेळ आहे, ते म्हणजे संकल्पनात्मक स्पष्टता. आता संकल्पनात्मक स्पष्टता यात काय आहे लक्षात घ्या. भारत हा पुरुष प्रधान पॅट्रियार्कल सोसायटी आहे. यामध्ये ज्या वेळेला माझ्या कुटुंबाचं उत्पन्न अत्यंत कमी आहे त्यावेळेलाच महिला कामासाठी बाहेर पडतात. म्हणजे शहरी भागामध्ये श्रमशक्ती दर जास्त आहे की ग्रामीण भागात, तर तो ग्रामीण भागात जास्त आहे. आदिवासी महिला श्रमशक्तीत जास्त आहेत का, तर त्या जास्त आहेत. कारण निरपेक्ष दारिद्र्य आहे. मी घरातून कामाला बाहेर पडले नाही तर काय होणार आहे, घरामध्ये जेवायला परिस्थिती वाईट आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये एक कंपल्शन क्रिएट झालेलं आहे, इकॉनॉमिक कंपल्शन क्रिएट झालेलं आहे की मला काम करणंच गरजेचं आहे. श्रीमंत वर्गामध्ये, उच्च वर्गीयांमध्ये, उच्च जातीय लोकांमध्ये काय झालेलं आहे की त्यांच्यामध्ये घरामध्येच आधीच उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांनी बाहेर पडू नये अशी मानसिकता निर्माण होते आणि तो ट्रॅडिशनल पॅट्रियार्कल ॲटिट्यूड काय केला जातो, तसाच पकडून ठेवला जातो. अर्थात जर तो सहभाग दर घटतो याचा अर्थ काय, भारतातील कुटुंबाचं सरासरी उत्पन्न वाढतंय आणि ते उत्पन्न वाढल्यामुळे लोक काय करतायत, महिलांना म्हणतात की आपलं आता भागतंय, घरातच थांबा. किंवा दुसरा परिणाम आहे शिक्षणाचा परिणाम. महिला काय करतायत आता, फक्त 10वी 12वी नंतर शिक्षण थांबवत नाहीयेत, पदवी झाल्यानंतर सुद्धा शिक्षण थांबवत नाहीयेत, त्या उच्च शिक्षणासाठी आणखी शिकत आहेत. जर मी उच्च शिक्षणासाठी अजून शिकत आहे तर याचं म्हणणं काय आहे की मग मी श्रमशक्तीमध्ये येणार नाही, कारण मी कामच मागणार नाही. लक्षात घ्या, आपण आता सध्या जर शिकत असेल तर आपण काम मागायला जातोय का, नाही जात आहे. याचा अर्थ आपण ह्या श्रमशक्तीत येत नाही आणि टेक्निकली बेरोजगारीच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. त्याच्यामुळे या दोन्हीचा परिणाम म्हणून काय झालेला आहे, श्रमशक्तीचा दर घसरलेला आहे. तर फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कधी जास्त असतो, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कधी कमी होतो, याची संकल्पनात्मक स्पष्टता असेल तर असे प्रश्न सोडवणं सोपं जातं. किंवा पुढचा प्रश्न, रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असते, त्याला नियोजनात उच्च प्राथमिकता देण्यात आली आहे, उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही, प्रथम दर्जा देण्यात आला आहे. आता असा हा प्रश्न आहे जो एमपीएससीने विचारलेला आहे, पण एक्झाम हॉलमध्ये कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. म्हणजे नक्की रोजगार निर्मितीला उच्च प्राथमिकता दिली आहे का की नाही, कारण 7वी पंचवार्षिक योजना आपण रोजगार निर्मितीची योजना म्हणतो. असं असेल तर मग उत्तर काय येऊ शकतं, उच्च प्राथमिकता देण्यात आली आहे. पण याचं उत्तर आहे उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. आता या उत्तरापर्यंत कसं यायचं, परत एकदा मला बॅकग्राऊंड मधली सर्वसमावेशक गोष्टी माहीत असतील, मला ती संकल्पनात्मक स्पष्टता माहीत असेल की नक्की काय झालेले नियोजनाच्या पिरियडमध्ये, तर हे उत्तर विदाऊट कन्फ्युजन मी एक्झाम हॉलमध्ये देऊ शकतो. म्हणजे जेव्हा नियोजनाला आपण सुरुवात केली, जेव्हा स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल सुरू झाली, त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की उच्च वृद्धी दर साध्य केला तर आपण काय करू शकतो, दारिद्र्यामध्ये घट करू शकतो, दारिद्र्य निर्मूलन शक्य होऊ शकतं. आता हे का वाटत होतं आपल्याला, तर लक्षात घ्या, उच्च वृद्धी दर म्हणजे काय, तुम्ही वस्तूचं उत्पादन, वस्तू आणि सेवाचं उत्पादन जास्त करताय. वस्तू आणि सेवाचं उत्पादन जर तुम्ही जास्त करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला हे उत्पादन करण्यासाठी मजूर किंवा कामगार सुद्धा काय लागतील, जास्त लागतील. हे जर मजूर तुम्हाला जास्त लागतील याचा अर्थ रोजगार निर्माण होईल, रोजगार निर्माण होला तर लोकांमधलं दारिद्र्य कमी होईल, असं हे गृहीतक होतं. यालाच आपण झिरपणी सिद्धांत असं म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं, झिरपणी सिद्धांत किंवा ट्रिकल डाऊन इफेक्ट. म्हणजे वृद्धीची जी प्रक्रिया वरती सुरू झालेली आहे ती खालपर्यंत झिरपणं, ह्याला झिरपणी सिद्धांत म्हणतात. पण हा जो आपल्याला उच्च वृद्धी दर साध्य करायचा होता तो 1990 पर्यंत आपण साध्यच करू शकलो नाही, कारण भारताच्या वृद्धी दराला एक हिंदू वाढीचा दर, हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं प्रोफेसर राजकृष्णन म्हटले. कारण 3-3.5% पलीकडे आपण जाऊ शकलो नव्हतो. आणि ज्या वेळेला गेलो उदारीकरणानंतर
त्यावेळेला आपण रोजगारविहीन वृद्धी, जॉबलेस ग्रोथ साध्य केली. थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये ही जी मेंटॅलिटी होती किंवा हे जे अझम्पशन होतं शासनाचं की उच्च वृद्धी दरामुळे दारिद्र्यात निर्मूलन होईल, त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी स्पेसिफिकली किंवा दारिद्र्य निर्मूलनासाठी स्पेसिफिकली कोणत्याही प्रकारच्या योजना सुरुवातीच्या टप्प्यात नव्हत्या. नंतर नंतर शासनाने काय केला, अप्रोच चेंज केला. पण तरी सुद्धा ओव्हरऑल जर बघायला गेलं तर शासनाचा नियोजनामध्ये उच्च प्राथमिकता न देण्यात येणं हे शासनाचं त्यावेळेचं अपयश होतं. आणि तेच ह्या प्रश्नाच्या परिप्रेक्षात त्यांनी तपासलेलं आहे की तुम्हाला हा बॅकग्राऊंड माहिती आहे का, ही शासनाचं गृहीतक काय होतं. परत एकदा संकल्पनात्मक स्पष्टता कोणत्याही कन्सेप्च्युअल किंवा कोणत्याही प्रश्नामध्ये संदिग्धता न निर्माण करता तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाते. आता या सगळ्या कोर्समध्ये माझी भूमिका किंवा माझा रोल काय असेल, तर काही गोष्टी यातल्या आपण आधीच डिस्कस केलेल्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला संकल्पनात्मक स्पष्टता देणं, कोणत्याही प्रकारची संकल्पना तुम्हाला समजलेली नाही, कळली नाही असं होणार नाही, ती समजणं तुमच्यापर्यंत साध्या सोप्या भाषेत आणि इकॉनॉमिक परिभाषेमध्ये, हे माझं पर्पज असेल. हे करताना इकॉनॉमी, अर्थव्यवस्था याचं दडपण तुमच्यावर न येता याच्यामध्ये रुची निर्माण करणं, अर्थव्यवस्था हा विषय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल असा निर्माण करणं ही माझी भूमिका असेल. त्यानंतर व्याप्ती, किती केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, कुठपर्यंत केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट करणं. बऱ्याचदा काय होतं की आपण अशा अनेक गोष्टी करतो की ज्याचा थेट संबंध नसतो परीक्षेसाठी आणि त्यात आपला बराच वेळ जातो. तर असं मिसगाईड न करता ती व्याप्ती तुम्हाला समजणं आणि तुमच्याकडून काही गोष्टी करून घेणं ही माझी भूमिका मुख्यतः असेल. आता तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे सुद्धा क्लिअर करणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, प्रोएक्टिव्हली हे लेक्चर्स बघितले पाहिजेत. खूप चांगल्या प्रकारे जर तुम्ही हे नियोजन केलं की मला एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये एवढे एवढे लेक्चर संपवायचे आहेत आणि ते करत असताना स्वतःच्या लेवलला वारंवार रिव्हिजन करणं सुद्धा गरजेचं आहे. जे प्रश्न आपण इथे घेतोय ते तुम्ही थोडं पॉज घेतलात आणि आधी सोडून तुम्ही बघितलं आणि मग उत्तर काय आहे बघितलं तरी सुद्धा फायदा होणार आहे. कारण या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सक्रियात्मक सहभाग किती देताय, पॅसिव्हली काही गोष्टी करत असाल, लेक्चरला चाललोय, लेक्चर अटेंड करतोय, तर त्याची युटिलिटी आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या वेळेला तुमचा स्वतःचा सहभाग असेल तरच काही गोष्टी साध्य होऊ शकतात. सो रिव्हिजन, काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील की ह्या तथ्यात्मक आहेत, फॅक्च्युअल आहेत, त्या बाजूला करून ठेवा आणि त्या परत परत रिवाइज करा, त्या पाठांतर करा. तर त्या गोष्टी पाठांतराकडे नेणं हे सुद्धा तुमची जबाबदारी असेल. काही शंका असतील, प्रश्न असतील तर समोरून येऊन तुम्ही विचारणं हे सुद्धा अपेक्षित असेल. आता तुम्ही या बॅच सोबत अभ्यास करण्याचे कसं नियोजन करू शकता, तर परत एकदा ही बॅच करणारे बरेच लोक वेगवेगळ्या पातळीवरती असतील. ती पातळी बघून तुम्ही तुमचा नियोजन केलं पाहिजे. परीक्षेला असलेले दिवस याचं एक गणित मांडून नियोजन केलं पाहिजे. साधारणतः आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 सेशनचा अप्रोच सांगतो. म्हणजे जसं टेस्ट मॅचला असतात सकाळ, दुपार, संध्याकाळचं सेशन, तसंच तुमच्या अभ्यासाचे 3 सेशन असले पाहिजेत. आणि त्या 3 सेशनमध्ये तुम्ही 3 गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे प्लॅन करू शकता. म्हणजे आता आपली कंबाईनची परीक्षा आहे, फेब्रुवारीमध्ये होईल असं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीने हे 3 सेशन, एका सेशनमध्ये एक GS चा विषय, दुसऱ्या सेशनमध्ये दुसरा GS चा विषय आणि तिसऱ्या सेशनमध्ये तिसरा करंटचा विषय. आत्तापासूनच जर करंट केलं तर त्याचा फायदा होईल, कारण नंतर एकदाच त्याचं बर्डन येत नाही. आता याला किती किती वेळ द्यायचा हे तुमच्या लेवलला, तुमच्या अभ्यासावरती असेल. म्हणजे एखाद्याला पॉलिटीला कमी वेळ द्यावा लागेल, एखाद्याला पॉलिटीला जास्त वेळ द्यावा लागेल, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही असं ठरवलं की एक सेशन मला आता इकॉनॉमीचा द्यायचा आहे, तर इकॉनॉमीचे लेक्चर्स आणि स्वतःच्या लेवलला रिव्हिजन अशा तुम्ही गोष्टी करू शकता. सो आता हे नियोजन करताना ह्या लेक्चरची लेंथ पण आपण अशी ठेवलेली आहे की तुम्ही काय करू शकता, एक लेक्चर सहज कंप्लीट करू शकता आणि जो अटेन्शन स्पॅन आहे तो टिकून राहावा एवढीच त्याच्या लेक्चरची लेंथ ठेवलेली आहे. खूप लेक्चर मोठे ठेवणं आपण टाळलेलं आहे. तुमचं अटेन्शन, तुमची इंटरेस्ट टिकून राहील एवढीच आपण लेक्चरची लेंथ ठेवलेली आहे. त्यामुळे लेक्चर बघून अभ्यास त्यासोबत त्या दिवशीचा कंप्लीट करणं हे तुम्ही सहज शक्य करू शकता. या नियोजनाच्या बाबतीमध्ये एकदा कोर्स सुरू झाला आणि एकदा काही शंका आली तर तुम्ही परत एकदा आमच्याशी संपर्क साधू शकता की म्हणजे माझ्या लेवलला असं होतंय, माझी ही स्तर आहे किंवा माझा अभ्यास इतका झालेला आहे किंवा मी फ्रेशरच आहे, मी कसं नियोजन केलं पाहिजे, तर आपण व्यक्तिशः तसं बोलू शकतो.
आता ही रेकॉर्डेड बॅच असली तरी सांगितलं की लेक्चर अशा पद्धतीने घेतलेले आहेत की ते तुम्हाला इंटरॅक्टिव्ह वाटतील, मध्येच तुम्हाला प्रश्न विचारणं, तुम्हाला विचार करायला लावणं, अशा स्वरूपात ही बॅच असेल. पण तरी सुद्धा काही स्वरूपाची शंका प्रश्न असतील, काही गोष्टी समजल्या नाहीत, तरी सुद्धा तुम्ही व्यक्तिशः मला या क्रमांकावरती संपर्क करू शकता. 9370633935 याच्यावरती थेट संपर्क करू शकता. के सागर मार्फत के सागर परिवारामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. लक्षात घ्या, के सागर करिअर अकॅडमीचं उद्दिष्ट तुमच्यापर्यंत दर्जेदार साधन सामुग्री, दर्जेदार मार्गदर्शन घेऊन येणं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला योग्य दिशा देणं सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटेलेक्च्युअल सल्ला हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, तरी सुद्धा तुम्ही अप्रोच करू शकता. एक प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, एकत्र ही जी अडथळ्याची शर्यत आहे ती पार करायची आहे. इतकंच म्हणेन. आपण सोबत काय करूया, वी विल ओव्हरकम दिस हर्डल. ही जी लढाई आहे ही आहे ती आपण सोबत, मी म्हटलं वी शॅल ओव्हरकम, आय विल किंवा तुम्ही नाही, आपण सोबत ही लढाई जिंकूया. धन्यवाद.